ठाणे पालघर या विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळाली आहे। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या खासदार, आमदार आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला। मात्र यावेळी भाजप आमदारांची संख्या ही लक्षणीयरित्या कमी दिसून आली। भाजपचे ठाणे जिल्ह्यामधील तब्बल 9 आमदार यावेळी अनुपस्थित होते। तर ही संख्या लहान नाहीये। आधीच भाजपचं संख्याबळ हे जास्त असल्यामुळे भाजपला ही जागा हवी होती आणि त्यामुळे वाद उघड होता। त्यामध्येच भाजप आमदार शक्ती प्रदर्शन करताना अनुपस्थित राहिल्यामुळे अजूनही नाराजी गेलेली नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। निधी वाटप करताना, जिल्हा नियोजन समितीमध्ये सत्तेतील वाटा घेताना शिवसेनेला भाजप आठवत नाही, पण जास्त जागा घेऊन जिंकून यायला महायुती आठवते असा आरोप भाजप आमदारांनी कॅमेरा मागे केलाय। आणि दरम्यान याच संदर्भामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। या विधान परिषदेच्या जागेसाठी ठाणे पालघर या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, पण त्या ठिकाणी काही भाजप आमदारांची संख्या खूप कमी असलेली आपल्याला दिसून आली। आता आपल्यासोबत रवींद्र फाटक आहेत। सर, कशा प्रकारे आपला हा प्रचार सुरू झालेला आहे? कारण की उमेदवारी अर्ज काल तर भरलेलाच आहे। आजपासून हा प्रचार कसा सुरू करणार आहात? आज नगरसेवकांच्या काही जे आपल्या विरोधी पक्षातले आहेत, आमचे मित्र पक्षातले लोक आहेत, त्यांना भेटीगाठीसाठी आज सुरुवात करतोय आणि त्या माध्यमातून जेवढं भेटता येईल नगरसेवकांना 1 to 1 तेवढा मी प्रयत्न करतोय। सर, कालचं शक्ती प्रदर्शन खूप दिमागदार झालं, मोठं झालं। स्वतः एकनाथ शिंदे त्या ठिकाणी उपस्थित होते, शिवसेनेचे सगळे आमदार, नगरसेवक, त्याचबरोबर खासदार उपस्थित होते। पण असं सांगितलं आहे की काही भाजप आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते। मग त्यामध्ये गणेश नाईकांपासून रवींद्र चव्हाणांपासून ठाणे शहरचे जे आमदार आहेत, संजय केळकर, निरंजन डावखरे, नरेंद्र मेहता, सुलभा गायकवाड, हे 9 आमदार जे ते अनुपस्थित होते। आपलं काही बोलणं झालंय काय? अजून नाराजी आहे का? नेमकं काय? नाही बघा, महायुतीमध्ये जेव्हा सीट डिक्लेअर झाल्यानंतर सन्माननीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोन आला। सीएम साहेबांना आणि मेसेज केला बेस्ट ऑफ लक सगळ्यांचं, म्हणजे सगळ्या आमदारांनी। गणेश नाईक साहेबांशी बोललो मी, नरेंद्र मेहता साहेबांशी बोललो, केळकर साहेबांशी बोललो। चव्हाण साहेब दिल्लीला गेल्यामुळे येऊ शकले नाही, सकाळीच मला त्यांचं बोलणं झालं, नाही ते पण स्वतः फॉर्म भरण्यासाठी येणार होते। पण ते मला दिल्लीवरून आल्यानंतर आपण एकत्र सर्व महायुतीच्या सर्व नगरसेवकांची भेट घेऊ आणि मिटिंग घेऊन आपण सगळ्यांना सांगेल। तसं पण त्यांनी स्वतः फोन करून सर्व पदाधिकाऱ्यांना पण सांगितलेलं आहे। नाईक आमदार आपल्या मॅडम आहेत, त्यांना पण त्यांनी सांगितलं की स्वतः निरंजन डावकर इथे येणार होते, पण ते रायगडला गेल्यामुळे ते येऊ शकले नाही। केळकर साहेब पण येतो बोले। गणेश नाईकांनी मला शुभेच्छा दिल्या। नरेंद्र मेहता बाहेर होते, त्यांनी म्हणून त्यांचं पण माझं बोलणं झालं होतं। मी सर्वांशीच बोललेलं। कपिल पाटील साहेब होते, आपले उल्हासनगरचे आमदार सर्वच होते। असं तर नाही आहे ना, सगळे ठाण्याचे सर्व नगरसेवक, उपमहापौर, सगळे बेसिक सगळं कल्याण डोंबिवलीचे सगळे नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, आपले सभागृह नेते सगळे होते। तर असं काही मला वाटत नाही।